जेव्हापर्यंत हा गडी जॉबवर येत नाही तेपर्यंत मला सुट्टी काही भेटत नाही आणि याचा टायमिंग काय आहे 6 वाजता. हा येते किती वाजता? पावणे 7 कधी 6:30. म्हटलं बढिया आहे. कोणीच काही नाही म्हणत चाल द्या म्हटलं. मग त्याच्यानंतर मी 7:30-8 वाजता मी जॉबवर आल्यानंतर याच्या भकाल्या ऐकून घ्या. भकाल्या यायच्या दोघांच्या चालूच होत्या चांगल्या. म्हटलं तुम्ही तुमचं भकाल्या चालू द्या म्हटलं. मी तोपर्यंत Zomatoवाल्याला ऑर्डर देऊन देतो म्हटलं. मग त्याच्यानंतर हे दोघं पाहून घ्या. आणखी मोबाईल घेऊन बसले. काहून कारण का आज कस्टमरच नाही ना दिवसभरापासून कस्टमर काहून कारण पाऊसच चालू होता. मग दादा म्हणते मला ग्रेव्ही काढायची आहे म्हणते शुभम म्हणते तू असं कर म्हणते कांदा काप म्हणते. दादाला एवढी कला आवडली मी नीरा कांदाच कापायला लावते मला दादा. म्हटलं चांगलं आहे जाऊ द्या म्हटलं चाल द्या म्हटलं. मग त्याच्यानंतर यानं काय केलं याचा मोबाईल नाही काय लपवला. तर हा काय म्हणते शुभमदा सांगू नको म्हणते आपण याची मजा घेऊ म्हणते. मी दिलं सांगून हा काय म्हणते मला One day later. त्याच्यानंतर मला आई सकाळीच उठवते. आई म्हणते ₹1400 अकाउंटमधून काढून आण म्हणते एटीएमनं. 10 एटीएम फिरलो. त्याच्यानंतर हे रुक्मिणीनगरातलं एटीएम भेटलं. त्याच्यातून फायनली निघून गेले ₹1400. मग त्याच्यानंतर मग मी दूध डेअरीत गेलो. दूध डेअरीतून मला पनीर आणायचं होतं. मग ₹50 होतेच. म्हटलं पनीर घेऊन घ्यावं म्हटलं. मग पनीर घेतलंच ना मग बड्यापैकी. मग त्याच्यानंतर माझी नजर गेली ह्या 2-3 मिठाईवर. म्हटलं जाऊ दे शुभम कुठं पैसे कमी आहे म्हटलं जाऊ द्या म्हटलं. ₹50 पनीर घेतलं आणि चालला आलो.